नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. अत्यंत महत्त्वाच्या 26 डिसेंबर 2024च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू करात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करायचं आहे. हा जो काही दर महिन्याला आपण 49 रुपयाचा कोर्स घेतो, या 49 रुपयाच्या कोर्समध्ये करंट अफेअर्स प्लस तुमचे जीके हे दोन्ही पण खूप छान पद्धतीने सुधारत आहे. आणि पाठीमागील काही दिवसापासून जर तुम्ही लेक्चर बघत असाल तर नक्कीच तुमच्या जीके मध्ये अधिकाधिक भर पडलेला असेल आणि तुम्हाला तुमचा काही कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढलेला असेल. ओके, जिंकण्याचा आनंद आणि हरण्याचं दुःख काय असतं ते फक्त प्रयत्न करणाऱ्याच माहिती असतं. त्यामुळे प्रयत्न जर तुम्ही व्यवस्थितपणे करत असाल तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे दुःख आणि आनंद याचा ताळमेळ आणि एक ना एक दिवस तुम्ही 100% आपल्या यशाच्या शिखरापर्यंत गाठल्याशिवाय राहणार नाही. चला, याच विचारांना सर्वांचं स्वागत करतो. सुरू करतो महत्त्वाच्या आपल्या 26 डिसेंबर 2024च्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न जो की IMP आहे. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या गावाला भारतातील पहिले सौर सीमा गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? लक्षात ठेवा, हे सौर सीमा गाव आहे, सौर गाव नाही. ओके, सौर सीमा गाव आहे. आणि हे गाव घोषित करण्यात आले कुठल्या गावाला? तर ते गाव आहे छोटासा मसाली नावाचं गाव. कुठलं गाव आहे? मसाली नावाचं गाव आहे. आणि हे गाव येतं कुठं? तर आपल्या गुजरात राज्यामध्ये येतं. गुजरात राज्यामध्ये. ओके, गुजरात राज्यामध्ये पाकिस्तानच्या बाउंड्रीवरती, म्हणजे गुजरात आणि पाकिस्तान याची काही बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या ठिकाणी हे गाव येतं. आणि पाकिस्तानपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. साधारणतः त्याला बाउंड्रीवरचं गाव म्हटलं तर काही हरकत नाही. हे गाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जे कुठे येतं? आपल्या गुजरात राज्यामध्ये येतो मसाली नावाचं गाव. जे त्या गावामध्ये सर्व लोक हे सौर ऊर्जेचा वापर करतात, वीज वापर करतात. लक्षात ठेवा, मसाली नावाचं गाव गुजरात राज्यामध्ये येतं. आणि गुजरात राज्यामध्ये आणखीन एक गाव आहे त्याचं नाव आहे मोढेरा. कुठलं गाव आहे? मोढेरा आहे. मोढेरा हे गाव हे देखील गुजरात राज्यामध्ये येतो. आणि हे 24/7 म्हणजे हे पहिलं सौर गाव आहे. ठीक आहे, सौर गाव किंवा सौर विलेज म्हटलं तर काही हरकत नाही. मोढेरा आहे. लक्षात ठेवा, हे पण गावच आहे परंतु हे बाउंड्रीवरती येतं आणि म्हणून याला सौर सीमा गाव म्हटलेलं आहे. आणि हे मोढेरा पण तिथंच येतं. लक्षात ठेवा, संपूर्ण भारतामध्ये 100% सौर ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिलं सौर ऊर्जा याचा वापर करणारं भारतातील पहिलं काही गोष्टी आहेत. एक आहे मंदिर. कुठलं आहे? सॉरी, मंदिर कुठलं आहे? त्यानंतर विमानतळ कुठलं असेल? मंदिर कुठलं आहे? विमानतळ कुठलं आहे? जे 100% सौर ऊर्जेवर चालणार आहे आणि 100% सौर ऊर्जेवर चालणार भारतातील पहिलं ATM कोणत्या ठिकाणी आहे? हे तीन गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत. मंदिर कुठलं असेल तर ते कोणार्कचं सूर्य मंदिर आहे. आणि कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिसा या राज्यामध्ये येतं. लक्षात ठेवा, ज्याला ब्लॅक पॅगोडा असंही म्हटलं जातं. ठीक आहे, ब्लॅक पॅगोडा असंही म्हणतात या मंदिराला, म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर आहे IMP. त्यानंतर विमानतळ हे कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. कोचीन विमानतळ म्हणा, जे केरळ या राज्यामध्ये येतं, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि भारतातील पहिलं सौर ATM कुठं असेल तर ते नेल्लोर, जे की आंध्र प्रदेशमध्ये येतो. नेल्लोर आंध्र प्रदेश, महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. सौरगाव. अच्छा, मग भारतातील पहिलं सोलार सिटी कुठलं असेल? भारतातील पहिलं सोलार सिटी कोणत्या गावाला म्हणतो आपण? आणि भारतातील पहिलं सौर किचन गाव कुठलं आहे? सौर किचन गाव हे कुठलं असेल? हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. सोलार सिटी म्हणतो आपण कुठल्या ठिकाणाला, कुठल्या शहराला? तर ते सांची आहे. सांचीचं स्तूप पण आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं सांची. आणि सौर किचन गाव कुठलं असेल तर ते देखील बांचा आहे. हे देखील बांचा मध्य प्रदेश राज्यामध्येच येतो. आंतरराष्ट्रीय संस्था आहे एक इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणतो आपण, ISA. त्याचं हेडक्वार्टर कुठे येतो? गुरुग्राम या ठिकाणी येतो. लक्षात ठेवा. आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असतात आपण त्याला म्हणतो. याचे अध्यक्ष नवीन बनले तर त्याचं नाव आहे आशिष खन्ना. ठीक आहे, आशिष खन्ना असं यांचं नाव आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं येतो. मसाली नावाचं गाव सुपर IMP. आणि जो भारत आहे, भारताच्या सर्वात पश्चिमेकडचं गाव कुठलं असेल तर तो आहे पश्चिमेकडे ठिकाण कुठलं असेल तर ते आहे घोअर मोठा. भारतातील सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण कुठलं असेल? घोअर मोठा. लक्षात ठेवा, हे आहे मसाली नावाचं गाव. जर मी या ठिकाणी जर काढलं, ठीक आहे, हे भारत नाही म्हणा. आणि हे दिसत सर्वांना माहिती असेल, हे पूर्व आहे, पश्चिम आहे, दक्षिण आहे आणि उत्तर आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी सर्वात पूर्वेकडचं गाव कुठलं असेल तर ते आहे किबिथू नावाचं गाव आहे. किबिथू नावाचं गाव, किबिथू, जे की अरुणाचल प्रदेशमध्ये येतो. आणि जो सर्वात पश्चिमेकडचा आहे ज्याला म्हणतो आपण घोअर मोठा. ठीक आहे, घोअर मोठा असं म्हणतो आपण. लक्षात ठेवा, जे गुजरात राज्यामध्ये येतो. सर्वात दक्षिणेकडचा पॉईंट आहे इंदिरा पॉईंट. मुख्य भूमी म्हटलं तर ते आहे कन्याकुमारी. माझा संपूर्ण भारत म्हटलं तर इंदिरा पॉईंट सर्वात दक्षिणकडे आहे. आणि सर्वात उत्तरकडे आहे दफदार नावाचं, ज्याला इंदिरा कॉल असंही म्हटलं जातं, जे की जम्मू काश्मीर किंवा लडाखमध्ये येतं. हे आहे गाव मसाली नावाचं गाव, जे फेमस आहे. चला, त्यानंतर
पुढचा क्वेश्चन आहे, आर्थिक निस्सारण सिद्धांत हा कोणी मांडला आहे? आर्थिक निस्सारण सिद्धांत हा मांडला दादाभाई नौरोजी यांनी. दादाभाई नौरोजी यांनी हा आर्थिक निस्सारण सिद्धांत मांडला आहे. त्यानंतर दरवर्षी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा कोणता आहे? उत्तर गोलार्धामध्ये हे सर्वात मोठा दिवस कुठला असेल तर तो आहे 21 जून. 21 जून आहे आणि 21 जूनला आपण काय करतो, जागतिक योग दिन म्हणून साजरा करतो किंवा वर्ल्ड योगा डे. तो 21 जूनलाच असतो कारण सर्वात मोठा दिवस आहे उत्तर गोलार्धातील, लक्षात ठेवा. आणि भारत हा उत्तर गोलार्धामध्येच येतो. जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क ज्याला म्हणतो आपण केबुल लामजाओ नॅशनल पार्क हा कोणत्या राज्यातील आहे? केबुल लामजाओ नॅशनल पार्क हे कुठे येतं? हे तर मणिपूर या राज्यामध्ये, मणिपूर या राज्यामध्ये येतं. आणि मणिपूर राजधानी कुठली असेल? मणिपूर राजधानी आहे इम्फाळ. मणिपूर राजधानी कुठली असेल? इम्फाळ आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो? तर हे खनिज आहे मॅंगनीज. मॅंगनीज वापर केला जातो पोलाद तयार करण्यासाठी. आणि मॅंगनीजची संज्ञा काय असेल? ठीक आहे, मॅंगनीज संज्ञा आहे Mn. आणि मॅग्नेशियमची संज्ञा कुठे असेल? Mg आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच खालीलपैकी कोणाला भूतानच्या दाशो या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? हा दाशो पुरस्कार भेटला आहे ज्यांनी शिक्षण या क्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीने काम केलं आहे, असे व्यक्ती ज्यांचं नाव आहे अरुण कपूर, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, अरुण कपूर यांना हा दाशो पुरस्काराने सन्मान करण्यात आले भूतान. ओके, भूतान याचं नुकतंच या देशाचं 117वा जो राष्ट्रीय दिन होता तो देखील साजरा करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय दिन होता साजरा करण्यात आला, त्याच्यामध्ये भारताकडून जे हेमंता बिश्व शर्मा आहेत त्यांनी भाग घेतलं होतं. हेमंता बिश्व शर्मा यांनी भाग घेतलं होतं, लक्षात ठेवा. जे आसाम या राज्याचे हे मुख्यमंत्री आहेत. आणि पुरस्कार भेटले अरुण कपूर यांना, ज्यांनी शिक्षण या क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. शिक्षणामध्ये त्यांनी योगदान दिलं आहे, लक्षात ठेवा. भूतानचं जो काही पुरस्कार आहे, भूतानचे पंतप्रधान कोण असतील तर ते आहेत भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग टोब्गे. ठीक आहे, भूतानचे पंतप्रधान कोण असतील त्यांचं नाव आहे त्शेरिंग टोब्गे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि भूतानचे राजे कोण असतील त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला, ज्यांचं नाव आहे जिग्मे खेसर नामग्याल. जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक. नामग्याल वांगचुक, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे राजे आहेत भूतानचे, लक्षात ठेवा. आणि भूतानची काय राजधानी आहे तर ते आहे थिम्पू. थिम्पू ही भूतानची राजधानी आहे. आणि भूतानचे जे काय चलन आहे, चलन त्याला म्हणतो आपण नगुलट्रम किंवा गुलट्रम असं म्हटलं तर काय हरकत नाही. ओके, गुलट्रम किंवा नगुलट्रम हे काय चलन आहे IMP भूतान. ठीक आहे, त्याचा जो काही सन्मान आहे तो सन्मान दाशो सन्मान हा अरुण कपूर यांना सन्मान करण्यात आला आहे, IMP आहे. भूतानचा जो राष्ट्रीय खेळ आहे तो आर्चरी आहे. आर्चरी हा राष्ट्रीय खेळ आहे भूतानचा, ज्याला आपण धनुर्विद्या असंही म्हणू शकतो आपण. आणि भूतानला भारतातील जे काही सीमा लागलेले जे काही राज्य आहेत तर ते भारतातील सीमा कोणते कोणत्या राज्याची लागते तर 4 राज्य आहेत. एक आहे आसाम, आसाम आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, आसाम अरुणाचल प्रदेश. त्यानंतर आहे पश्चिम बंगाल आणि त्यानंतर आहे सिक्कीम. सिक्कीम ह्या 4 राज्यांची सीमा ही भूतान या देशाला लागलेली आहे, लक्षात ठेवा. हे आहे भारतीय शिक्षण तज्ञ अरुण कपूर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. काही पुरस्कार बघत घेऊयात आपण. काही दिवसापूर्वीच घडलेल्या सगळ्या गोष्टी. रोहिणी नय्यर अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले. अनिल प्रधान यांना सखारोव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. मारिया कोरिना व गोंजालेज यांना मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 चा किताब भेटला आहे. रचल गुप्ता यांना मिस ग्रँड इंटरनॅशनल. विष्णुदास भावे गौरव पदक 2024 ने सन्मानित करण्यात आले. सुहास जोशी यांना IUCNच्या हॅरी मेसर पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. विभव तालुकदार यांना, जे की आसामचे व्यक्ती आहेत. फेमिना मिस इंडिया 2024 निकिता पोरवाल. चांद्रयान 3 साठी IF अंतराळ पुरस्कार 2024 ने सन्मान करण्यात आलाय S सोमनाथ यांना. वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार 2024 ने सन्मान करण्यात आले गॅरी रोकन व विक्टर एम्ब्रॉस यांना. आणि भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटला आहे जॉन हॉफफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना. IMPI स्लाइड लक्षात ठेवा. पुरस्कारावरती 100% तुम्हाला क्वेश्चन पेपरला विचारू शकतात. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? असं कोणता विभाग आहे ज्या विभागात सर्वाधिक तालुके आपल्याला आढळतात तर ते छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर. चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण किती तालुक्यांची संख्या आहे. तालुके किती येतात एकूण. वर्धा जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सीमा या लागून आहेत? ओके, वर्धा जिल्ह्याला जवळपास 4 जिल्ह्यांची सीमा लागतात, लक्षात ठेवा. 4 जिल्हे IMP आहे. आणि किती 76 तालुके आहेत आणि 8 जिल्हे आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या विभागामध्ये येतात. 76 आणि 8. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना
कोणत्या दिवशी झालेलं आहे? हे आहे 25 तारखेला, 25 जानेवारीला, 25 जानेवारी 1950. त्यामुळं 25 जानेवारी हा जो काही दिवस आहे तो आपण काय करतो, राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करत असतो. भारतीय राज्यघटनेत कलम 315 ह्या 15 कोणत्या गोष्टी समावित आहेत? कलम 315 मध्ये काय आढळतं, तर ते आहे राज्य लोकसेवा आयोग. ओके, लोकसेवा आयोग म्हणा तुम्ही, राज्य लोकसेवा आयोग थोडक्यात. मग ह्याच्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग असू द्या किंवा राज्य लोकसेवा, म्हणजे थोडक्यात आहे UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, याच्या तरतुदी ह्या कलम 315 मध्ये आढळतात, कलम 315 ते 323 दरम्यान. चला पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथमच गंगा डॉल्फिनचं काय करण्यात आलं, टॅगिंग हे करण्यात आलेलं आहे? हे पहिलं गंगा डॉल्फिनचं टॅगिंग आहे. लक्षात ठेवा, म्हणजे गंगा नदीमध्ये मिळणारे जेवढे पण डॉल्फिन आहेत ना, हे डॉल्फिन मोजलं जातं आणि पहिल्यांदा असा आपण मोजतोय तर तो आसाम राज्यामध्ये पर्याय क्रमांक 1. ओके, आसाम राज्य सुपर IMP आहे. कधी ना कधी क्वेश्चन पेपरला विचारते आसाम राज्याविषयीची माहिती. राजधानी मात्र कुठली येतील, दिसपूर ही राजधानी आहे आणि हेमंता विश्व शर्मा हे मुख्यमंत्री येतं आणि लक्ष्मण जे आचार्य आहेत, लक्ष्मण प्रसाद आचार्य हे येतं राज्यपाल ह्या आसामचे. ठीक आहे, आसाममध्ये एक बेट पण आहे माजुली नावाचं बेट. माजुली बेट आहे जो नदी पात्रावरील सर्वाधिक लांबीचे बेट आहे, जो ब्रह्मपुत्रा या नदीवरती येतो. ब्रह्मपुत्र नदीवरती येतो. हा पण बेट विसरायचं नाही. आणि अजून एक पूल आहे, एक ब्रिज आहे आसाम राज्यामध्ये, ज्याला म्हणतो भूपेन हजारिका ब्रिज म्हणतो आपण. भूपेन हजारिका ब्रिज, ज्याला पूर्वी ढोला सादिया ब्रिज असं म्हणायचे, जे 9.15 किलोमीटर लांबीचा आहे हा ब्रिज. आणि सर्वात लांब म्हणजे नदीवरील सर्वात लांब पूल कुठला असेल तर तो आहे भूपेन हजारिका ब्रिज. भारतातील नदी पात्रावरील सर्वाधिक लांबीचा पूल कुठला असेल, भूपेन हजारिका ब्रिज आहे. तो कोणत्या नदीवरती येतं, ही नदी आहे लोहित नदी. लोहित या नदीवरती येतं आणि लोहित नदी ही ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. लोहित लक्षात ठेवा. बाकी गंगा आहे, त्या गंगा जी नदी आहे ते गंगा नदी, ज्या गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो. ओके, भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या संगमाच्या नंतर, देवप्रयागच्या नंतर त्याला गंगा असं आपण म्हणतो. 25चे जवळपास 2525 किलोमीटर अंतर आहे या गंगा नदीचं. संपूर्ण भारतामध्ये आंतरराष्ट्रीय नदी आहे. पुढे जाऊन ही आपल्या बांगलादेशमध्ये जाते गंगा नदी आणि तिथे तिला पद्मा या नावाने ओळखतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, डॉल्फिन आहे. आणि भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कुठला असेल तर तो डॉल्फिनच आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कुठला असेल तर तो डॉल्फिनच आहे, लक्षात ठेवा. आणि गंगा नदीमध्ये मिळणारा तो डॉल्फिन आहे. ठीक आहे, कधी डिक्लेअर करण्यात आला, तर ह्याला डिक्लेअर करण्यात आलं 5 ऑक्टोबर 2009 मध्ये त्याला डिक्लेअर करण्यात आले. त्यामुळं 5 ऑक्टोबर जो काही दिवस आहे, 5 ऑक्टोबर वाला तो दिवस आपण राष्ट्रीय डॉल्फिन दिन म्हणून साजरा करत असतो, लक्षात ठेवा. राष्ट्रीय डॉल्फिन दिन म्हणून साजरा करत असतो कधी, 5 ऑक्टोबर, कारण त्याचं काय 2009 मध्ये त्याला डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आसाम. ठीक आहे, एवढे सगळे लक्षात ठेवा. आणि हा जो काही गंगा नदीमध्ये डॉल्फिन आहे, ठीक आहे, डॉल्फिन हा एक जलचर प्राणी आहे तर ठीक आहे, परंतु हा सस्तन प्राणी देखील आहे. हा कसा आहे का, हा एक सस्तन प्राणी आहे, लक्षात ठेवा. शक्यतो मासे हे ठीक आहे सस्तन असतात, परंतु डॉल्फिन किंवा सर्वात मोठा सस्तन प्राणी कुठला असेल, संपूर्ण जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे निळा देवमासा, ब्ल्यू व्हेल म्हणतो आपण त्याला. निळा देवमासा किंवा ब्ल्यू व्हेल तो सर्वात मोठा आहे. एवढे सगळे पॉईंट लक्षात ठेवा महत्वाचे आहेत. प्रथम गंगा डॉल्फिनचं टॅगिंग त्याला सुरू करण्यात आलेलं आहे. आणि काही पहिल्या गोष्टी जे नुकतंच घडलेले आहेत ते आपण बघून घेऊयात आपण. गव्हर्नमेंट टू ई मार्केट प्लेस GM ला पूर्णतः स्वीकारणारा भारतातील पहिला राज्य कुठला असेल तर तो आहे उत्तर प्रदेश. भारतातील पहिले AI मॉम इन्फ्लुएन्सर कोण असतील तर काव्या मेहरा. लैंगिक कामगारांना प्रसूती रजा व आरोग्य विमा देणारा जगातील पहिला देश कुठला असेल तर तो बेल्जियम आहे. नवीन गुन्हेगारी कायदे लागू करणारा भारतातील पहिला शहर कुठला असेल तर तो आहे चंदीगड. नवीन गुन्हेगारी कायदे लागू करणारा भारतातील पहिला शहर चंदीगड आहे. सुपर IMP क्वेश्चन 100 तुम्हाला भेटणार आहे पेपरला. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सार्वत्रिक निवडणुका लोकसभा निवडणुकापासून संपूर्ण देशामध्ये काय करण्यात आलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक जो मशीन आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणतो त्याला, तो स्वीकारण्यात आलेला आहे. कोणत्या वर्षापासून तर ते 2004च्या सार्वत्रिक निवडणुकापासून हे स्वीकारण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. जर गावाची लोकसंख्या 3001 ते 4500 असेल तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये सदस्य किती असतील तर ते असतील 11. ठीक आहे, 11 सदस्य असतील ग्रामपंचायतीमध्ये. धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा तयार होतो, या गुणधर्माला काय म्हणतात तर याला म्हणतो वर्धनीयता. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो वर्धनीयता असं म्हणतो. पत्रा जर बनत असेल एका धातूचा त्याचा वर्धनीयता गुणधर्म असणे असं म्हणतात, लक्षात ठेवा. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती असेल
तर ते आहे पोलीस क्षेत्राशी संबंधित संस्था ही, ह्याला म्हणतो आपण BPR&D. ठीक आहे, कुठली संस्था ही, या संस्थेला म्हणतो आपण काय, BPR&D. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जे ओके, कुठे आहे ही संस्था? ही संस्था दिल्लीमध्ये, ही संस्था दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा, डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारतील BPR&D संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ही दिल्लीमध्ये आहे. चला पुढचा प्रश्न, नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाने कर्करोगावर एक mRNA लस तयार करण्याची घोषणा केली आहे आणि ही लस बनवून तयार होईल 2025च्या सुरुवातीला. ठीक आहे, 2025 मध्ये, आणि त्या देशामध्ये ही जी काही लस आहे ती लस निशुल्क किंवा विनाशुल्क देण्यात येईल आणि तो देश आहे रशिया, पर्याय क्रमांक 1. ओके, रशियानं हा असं कारनामा केलेला आहे. आणि mRNA वॅक्सिन हे कशावरती निर्माण केलं आहे? कर्करोगावरती निर्माण केलं आहे. कर्करोग ज्याला आपण काय म्हणतो, कॅन्सर असं म्हणतो आपण, कॅन्सर असं म्हणतो, लक्षात ठेवा. आणि 4 फेब्रुवारी आहे, 4 फेब्रुवारी आपण जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करत असतो. जागतिक कर्करोग दिन कधी असतो? 4 फेब्रुवारी असतो, लक्षात ठेवा. रशिया आहे, रशियाची राजधानी काय असेल? रशियाची राजधानी आहे मॉस्को. मॉस्को ही रशियाची राजधानी आहे. रुबल हे रशियाचं चलन आहे. आणि सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून म्हणतो मी, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा देश संपूर्ण जगातील कुठला असेल? सर्वात मोठा देश तर तो आहे रशिया. व्लादिमीर पुतिन जे आहेत ना, हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि मिखाईल मिस्टुटीन हे येतं पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर. लक्षात ठेवा, रशियाचे सगळे पॉईंट महत्वाचे आहेत. रशिया, ठीक आहे, रशिया. आणि ट्रान्स सायबेरियन जो लोहमार्ग आहे, संपूर्ण जगातील सर्वाधिक लांबीचा लोहमार्ग तो रशियामध्येच आहे. ठीक आहे, रशियाच्या पूर्व भागापासून ते रशियाच्या पश्चिम भागापर्यंत जोडतो. हा, मात्र रशियात सर्वात जास्त जो काही लोकसंख्या आहे तो रशियाच्या पश्चिम भागामध्ये आहे, पूर्वेकडे थोडंसं कमी आहे. ठीक आहे, पूर्वेकडे थोडी लोकसंख्या ही कमी आहे. जो कर्करोग आहे कॅन्सर आहे. मग कॅन्सर हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आपल्या अवयवाला शरीराला होऊ शकतो. तर हाच कर्करोग जर त्वचाला झाला, त्वचेचा कर्करोग म्हणतो आपण, त्याला म्हणतात मेलॅनोमा. ठीक आहे, मेलॅनोमा असं म्हणतात. जर त्वचेला कर्करोग झाला तर हेच कर्करोग हाडांना झाला तर हाडे, ठीक आहे, हाडे यांना झाला तर त्याला म्हणतो ऑस्टिओसार्कोमा असं म्हणतात. ऑस्टिओसार्कोमा असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. तर हेच कर्करोग जर रक्ताला झाला तर त्याला म्हणतो आपण ल्युकेमिया असं म्हटलं जातं. जर रक्ता झालं तर, आणि रक्तवाहिन्या झालं तर, जे ब्लड व्हेसल्स आहेत ना, रक्तवाहिन्या, ठीक आहे, यांना जर हा कर्करोग झाला तर त्याला म्हणतात अँजिओसार्कोमा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, अँजिओसार्कोमा आहे. असं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सर्व ठिकाणी जो कर्करोग आहे तो होऊ शकतो. कर्करोग चेक करण्यासाठी, पाहण्यासाठी कशाचा वापर केला तो म्हणजे तो कशासाठी त्याला चाचणी करण्यासाठी किंवा त्याचा तुकडा घेऊन बायोप्सी केलं जातं, किंवा कोबाल्ट 60चा देखील मारा केला तो कोबाल्ट 60 देखील वापरला जातो. लक्षात ठेवा, रशियाचा IMP आहे. रशियाची मॉस्को आणि ब्रह्मपुत्रा नदी ह्याच्यावरून आपण ब्राह्मोस जो क्षेपणास्त्र आहे तो निर्माण केलेला आहे. भारत व रशिया, आणि भारत व रशियाच्या दरम्यान एक युद्धाभ्यास साजरा केला तो, त्याचं नाव आहे इंद्र युद्धाभ्यास. कोणत्या 2 देशादरम्यान आहे? भारत व रशिया. लक्षात ठेवा, सर्व पॉईंट IMP लक्षात ठेवायचं आहे. कॅन्सर विषयीचा जो काही लस आहे तो लस 2025च्या दरम्यान फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते तयार करणार आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चिन्ह आहे? हा आहे हाताचा पंजा. ठीक आहे, हा आहे विशेषतः त्याला आपण काय म्हणतो, उजव्या हाताचा पंजा म्हणतो आपण. उजव्या हाताचा जो पंजा आहे तो लक्षात ठेवा महत्वाचा अभय दर्शवतो. त्यानंतर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ही संस्था आहे पुण्यामध्ये. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी पुण्यामध्ये आहे. दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करते कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा ही कोणती आहे? ठीक आहे, तर ही आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, NIA म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र जे नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे, आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र आहे नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरीला. कुठं? इगतपुरी या ठिकाणी आहे. चला पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी वीर बाल दिन हा कधी साजरा केला जातो? दरवर्षी असतं हे वीर बाल दिवस. कधी असतो? हा असतो 26 तारखेला, 26 डिसेंबरला. IMP पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. 26 डिसेंबरला असतो वीर बाल दिवस. जे गुरु गोविंद सिंग आहेत ना, गुरु गोविंद सिंग यांची जी काही मुलं आहेत ना, साहिबजादे म्हणतो आपण त्यांना, गुरु गोविंद सिंग यांच्या मुलांची जी काही हत्या करण्यात आली मुघलांकडून, लक्षात ठेवा, मुलांची हत्या करण्यात आली
ज्यांना दोन मुलं होते, ठीक आहे, इथं बघून घ्या, दोन मुलं आहेत, एक आहे बाबा जोरावर सिंह, बाबा जोरावर सिंह, दुसरे आहेत बाबा फतेह सिंह. बाबा जोरावर सिंग फतेह सिंग यांची हत्या करण्यात आली आहे. लक्षात ठेवा, ज्यांची जयंती काय करतो, वीर बाल दिवस म्हणून साजरा करत असतो, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आपलं करत असतं. गुरु गोविंद सिंग यांच्या नावानं विमानतळ देखील आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. कुठं? नांदेडला. नांदेड विमानतळाचं नाव काय असेल? गुरु गोविंद सिंग यांचं नाव आहे. हे शिखांचे 10वे गुरु होते. ठीक आहे, शिखांचे 10वे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंह होते, लक्षात ठेवा, गुरु गोविंद सिंग. आणि जे अमृतसर आहे, अमृतसर आहे, या ठिकाणी काय असेल? या ठिकाणी सुवर्ण मंदिर आहे. या ठिकाणी काय असेल? सुवर्ण मंदिर आहे, ज्याला गोल्डन टेम्पल असंही म्हणतो आपण. ठीक आहे, गोल्डन टेम्पल लक्षात ठेवा, सुवर्ण मंदिरचे अमृतसरमध्ये येतो. शिखांचे जे काही धर्म संस्थापक कोण होते? शिखांचे शीख धर्माचे संस्थापक कोण असतील? शीख धर्माचे संस्थापक कोण असतील? त्यांचं नाव गुरु नानक देव. गुरु नानक देव, लक्षात ठेवा, हा पण पॉईंट महत्वाचा आहे. 26 डिसेंबर आहे वीर बाल दिवस. जेवढे पण महत्वाचे दिवस असतील यंदाचे, येता बघून घेतो आपण डिसेंबर महिन्याचे. हा शेवटचा दिवस राहील. 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिन किंवा BSF दिवस. 2 डिसेंबरला असतो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन किंवा जागतिक संगणक साक्षरता दिन. 3 डिसेंबरला आहे जागतिक दिव्यांग दिन किंवा राष्ट्रीय वकील दिन. 4 डिसेंबरला असतो नौदल दिवस. 5 डिसेंबरला आहे जागतिक मृदा दिन, जागतिक मृदा दिन. 6 डिसेंबरला असतो महापरिनिर्वाण दिन, लक्षात ठेवा. आणि 7 डिसेंबरला असतो सशस्त्र सेना दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन जो की IMP आहे. 9 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबरला असतो जागतिक मानवाधिकार दिन किंवा मानवी हक्क दिवस असं आपण त्याला म्हणतो. 11 डिसेंबरला आहे जागतिक पर्वत दिन किंवा युनिसेफ दिवस आहे. 14 डिसेंबरला असतो जागतिक ऊर्जा संवर्धन दिन. त्यानंतर 18 डिसेंबरला असतो राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन किंवा स्थलांतरित दिन म्हणून साजरा केला जातो. 19 डिसेंबरला असतो गोवा मुक्ती दिवस. 22 डिसेंबरला असतो राष्ट्रीय गणित दिन. 23 डिसेंबरला असतो राष्ट्रीय किसान दिन. त्यानंतर 24 डिसेंबरला असतो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन. 25 डिसेंबरला असतो सुशासन दिवस. 26 डिसेंबरला असतो वीर बाल दिवस, जो जस्ट आता आपण बघितलेला आहे. हे एक रिव्हिजन व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण डिसेंबर महिना आपण अशाच पद्धतीनं ज्या दिवशी पण हे दिवस होते साजरा करायचे, त्यावेळेस आपण हे सर्व डिटेलमध्ये केलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे आतापर्यंत पाठ झाले असतील किंवा कोर्समध्ये तुम्हाला हे बघितलं असेल तुम्ही. ओके, साधारण फक्त आपला 49 रुपयाचा कोर्स आहे. कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, एकदा तुम्ही नक्की चेक करा. आणि हा कोर्स तुम्हाला काय करायचं, घ्यायचं आहे. चला, आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ ही कोणत्या ठिकाणी आहे? हे आहे लासलगावचं कांदा. ठीक आहे, लासलगाव या ठिकाणचा कांदा हे खूप प्रसिद्ध आहे, तर लक्षात ठेवा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्म ठिकाण हे नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर ते भगूरला. भगूर या ठिकाणी जन्म झालाय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी होत असते? कुंभमेळा हा दर किती वर्षांनी भरत असतो? ठीक आहे, कुंभमेळा हा दर याच्यानुसार म्हणजे दर किती वर्षांनी ह्याचं आयोजन करण्यात येतो? दर 12 वर्षांनी. दर 12 वर्षांनी. आता 2025 मध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? हे होणार आहे प्रयागराज या ठिकाणी. ठीक आहे, प्रयागराज या ठिकाणी होणार आहे, अलाहाबाद या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर त्रिगळवाडी हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? त्रिगळवाडी हा जो किल्ला आहे तो किल्ला आहे इगतपुरी तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यात. इगतपुरी नाशिक या जिल्ह्यामध्ये तो, लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी निलगिरी पासून कागद निर्मितीचा कारखाना देखील याच ठिकाणी इगतपुरीलाच आहे. पुढचा प्रश्न IMP 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण आहेत? ठीक आहे, तुम्हाला उद्घाटक विचारलेलं आहे. हे 98वा असल्यामुळं सुपर IMP आहे. आणि हे 21 ते थोडक्यात 23 फेब्रुवारी दरम्यान 2025 मध्ये हे होणार आहे. कुठं होणार आहे? हे होणार आहे दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये ही स्पर्धा होणार आहे, ही संमेलन होणार आहे. याचे अध्यक्ष कोण असतील? पहिला पॉईंट, याचे स्वागताध्यक्ष कोण असतील? याचे स्वागताध्यक्ष कोण असतील? त्यानंतर याचा जो काही लोगो होता, लोगो हे कोणी निवडलेलं आहे? थोडक्यात कोणाच्या हस्ते याच्या लोगोची निवड करण्यात आली होती, लक्षात ठेवा. आणि हे दिल्लीमध्ये दुसरं साहित्य संमेलन राहणार आहे. 1954 मध्ये पहिलं भरलं होतं, त्याच्यानंतर आता डायरेक्ट होणार आहे 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, लक्षात ठेवा. स्वागताध्यक्ष कोण असतील? आणि जो काही सभागृह आहे, जो मंडप आहे सभागृह, या सभागृहाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? हे 2-3 गोष्टी. आणि इथं उद्घाटक आहेत या संमेलनाचे नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ठीक आहे, नरेंद्र मोदी हे उद्घाटक राहणार आहेत. ठीक आहे, दिल्लीमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी अध्यक्ष कोण असतील? डॉक्टर तारा भवाळकर.
तारा भावाळकर हे अध्यक्ष राहणार आहेत. स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत. आणि लोगोची निवड करण्यात आली राज ठाकरे यांच्या हस्ते लोगोची निवड करण्यात आले. सभागृहाचं नाव देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. सभागृह नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आले. आणि जो काही परिसर आहे थोडक्यात या संमेलनाचं परिसर या परिसराला नाव देण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराज यांचं. छत्रपती शिवाजी महाराज. एवढे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत, जे डेली तुम्हाला विचारू शकतात. हे सर्व पॉईंट IMP आहेत. आणि जे पहिली महिला 1961 मध्ये ग्वाल्हेर होतं, या ग्वाल्हेर या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष पहिली महिला आहेत, नाव कुसुमावती देशपांडे. हे पहिली महिला आहेत आपल्या संमेलनाचे, साहित्य संमेलनाचे. लक्षात ठेवा, महत्वाचे. नरेंद्र मोदी हे उद्घाटक राहतील. हे आहे लोगो. कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केलेला आहे? ठीक आहे, लोगो हे थोडंसं हे आहे, जो आपला राजमुद्रा आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्या राजमुद्रामध्ये हे निर्माण करण्यात आलेले हे लोगो आहे. कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केलेला आहे? ठीक आहे, जॅक्सनचा वध कोणी केला असेल तर ते आहेत अनंत लक्ष्मण कान्हेरे किंवा अनंत कान्हेरे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोणता आहे? हा जलविद्युत प्रकल्प कोयना नदीवरती आहे आणि कोयना प्रकल्पच आहे. आणि ह्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे शिवाजी सागर. भारताचे 29वे राज्य कोणते बनलेलं होतं? आंध्र प्रदेशमधून कट होऊन हा तेलंगणा नवीन राज्य बनलेलं आहे. लक्षात ठेवा, 29वे राज्य बनलेलं आहे. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? हे येतं नक्षलबारी हे गाव आहे आणि हे येतं पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो नक्षलवादी, आणि ह्या नक्षलबारी गावातूनच हे सुरू झाल्यामुळे त्याला नक्षलवाद असं म्हणतात. नक्षलवाद. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच खालीलपैकी कोणाच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे लोकार्पण करण्यात आलेलं आहे? मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं आहे, याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. खूप दिवसापूर्वी हे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प सुरू करण्यात आलं होतं, परंतु आता त्याचं 2.0चं किंवा दुसऱ्याचं जे काही लोकार्पण आहे तो करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त ते महाराष्ट्राचे गृहमंत्री देखील आहेत. ठीक आहे, त्यानंतर हे महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री देखील आहेत. महाराष्ट्राचे कायदा व न्याय मंत्र्याचे मंत्री देखील तेच आहेत. कायदा आणि न्याय मंत्री पण कोण असतील तर ते येतं देवेंद्र फडणवीसच. ठीक आहे, उपमुख्यमंत्री येतं. आणि गृहनिर्माण विकास मंत्र्याचे मंत्री कोण असतील? गृहनिर्माण तर ते येतं एकनाथ शिंदे. आणि अजित पवार जे आहेत ना, हे येतं अर्थमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणा किंवा महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणा, उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क मंत्री पण तेच आहेत, अजित पवार आहेत. आणि हे उपमुख्यमंत्री देखील आहेत. ठीक आहे, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपदी महाराष्ट्राचे कोण असतील तर येतं अजित पवार. सौर कृषी वाहिनी इथं सर्व दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या. सौर ग्राममुळे राज्यभरात शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या लोकार्पण प्रसंगी हे केलेलं आहे. ठीक आहे, सर्व हे वाचून घेऊ शकता. आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जे काही प्रधान सचिव आहेत, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव आहेत नवीन बनलेले अश्विनी भिडे हे उपस्थित होते. आणि मुख्यमंत्र्याचे सचिव आहेत मुख्य सचिव तर ते डॉक्टर श्रीकर परदेशी. लक्षात ठेवा, यांनी या ठिकाणी भाग घेतलेला होता ह्या कार्यक्रमामध्ये. रिपीट करतो, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव बनलेले तर अश्विनी भिडे आणि मुख्यमंत्र्याचे सचिव आहेत श्रीकर परदेशी. महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? हे पहिलं आहे कळसुबाई आहे, दुसरं आहे साल्हेर नावाचं. ठीक आहे, साल्हेर आहे 1567 मीटर म्हणजे 1567 मीटर आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये येतो साल्हेर. बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग त्यावेळेस निर्माण करण्यात आला होता? तर हा होता न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण आयोग. हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण आयोग असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, बाबरी मशीद लक्षात ठेवा. त्यानंतर तात्या टोपे यांचा जन्म कोठे झालेला होता? तात्या टोपे यांचा जन्म झाला होता कुठं? येवला या ठिकाणी. त्याचा जन्म झालेला आहे. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता असेल? सागरावर हा सेतू आहे, नवीन झालेला आहे. कुठला असेल? भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरावरील हा सेतू आहे, जो की फेमस आहे आणि IMP देखील आहे. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण अटल सेतू. अटल सेतू जे की मुंबईमध्ये आहे. 21
1.8 साधारणतः किलोमीटरची लांबी आहे अटल सेतूची. ते शिवडी ते न्हावाशेव आहे, 2 ठिकाणी जोडतं ते. नेक्स्ट, नुकत्याच खालीलपैकी कोणाला नागरिकांच्या सहभागासाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार जाहीर झालं आणि ज्यांनी जे आत्ताच जे लोकसभा निवडणूक होती 2019चं, ह्या 2024च्या थोडक्यात, ठीक आहे, 2024च्या जे लोकसभा निवडणूक पार पडल्या, ह्या 16व्या लोकसभा निवडणूक होती. ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी नागरिकांना खूप चांगल्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेतला त्यांना, त्यामुळे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि ते व्यक्ती कोण असतील, त्यांचं नाव आहे संतोष अजमेरा, पर्याय क्रमांक बी. संतोष अजमेरा लक्षात ठेवा. हे भारतीय माहिती सेवा जे आहे, भारतीय माहिती सेवा, त्याला आपण इंडियन ठीक आहे, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस म्हणतो, IAS म्हणतो मला, ठीक आहे, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, भारतीय माहिती सेवा, जे IAS, जे UPSCतूनच येणार हे पद खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. संतोष अजमेर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि जो निवडणूक दिवस कधी असतो, त्याला आपण मतदार दिन म्हणतो आपण, राष्ट्रीय मतदार दिन हा असतो कधी, हा असतो 25 जानेवारीला. कारण 25 जानेवारी 1950ला केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. आणि जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे, या आयोगाचा कलम कुठला असेल, तर कलम आहे कलम 315, ठीक आहे, कलम 315 लक्षात ठेवा. सॉरी, कलम 324 आहे, कलम 324 हे सांगतं आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग. आणि कलम 243 के हे सांगतं राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोग, जे महाराष्ट्राचं राज्य निवडणूक आयोग ना, जे आपलं पंचायत राज विषयक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणुका घेण्याचं काम हे ह्या आयोगाचं आहे. आणि याचे अध्यक्ष कोण असतील, महाराष्ट्राचे आयुक्त किंवा मुख्य व्यक्ती कोण असतील, UPS मदान. केंद्रीय कोण असतील, राजीव कुमार आहेत, राजीव कुमार हे ती व्यक्ती संतोष अजमेरा. तुम्हाला सगळं तेच माहिती दिले. संतोष अजमेरा यांना नागरिकांच्या सहभागासाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि देण्यात आलेला आहे. डोमिनिकन रिपब्लिकन मधील भारतीय जे काही राजदूत आहेत ना, त्यांनी श्री अजमेरा यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आलेला आहे किंवा स्वीकृत केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर काही नवीन आता रिसेंटली झालेले जे काही पुरस्कार आहेत त्यांचं एकदा उजळणी करून घेऊया आपण. शास्त्र रामानुजन पुरस्कार 2024 ने सन्मान करण्यात आला आहे अलेक्झांडर डन यांना. महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार भेटला आहे प्रदीप गंधे यांना. 25वा लाल बहादूर शास्त्री पुरस्कार उत्कृष्टता पुरस्कार भेटला आहे राजश्री बिर्ला यांना. 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले मिथुन चक्रवर्ती यांना. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ने सन्मानित करण्यात आले ध्रुवी पटेल यांना. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मंतय बेडके व सागर बगाड यांना देण्यात आला आहे. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले गोविंदराजन पद्मनाभन यांना. पहिला ब्रह्मसाहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बी जयमोहन यांना. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले संजय महाराज पाचपोर यांना. हे महत्वाचे IMP स्लाइड आहे, लक्षात ठेवा, कारण पुरस्काराविषयी तुम्हाला 100% पेपरला प्रश्न विचारणार. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे, हे आहे AK-203, ऑटोमेटेड क्लासनिको म्हणतो आपण, AK-203. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे नुकताच, हा आहे भारत. चंद्रयान 3च्या वेळेस आपण हे दक्षिण ध्रुवावरती आपण लँड करणार पहिला बनलो आणि चंद्रावरती उतरवणारा भारत जगातील चौथा देश बनला होता. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे तरतूद आहेत किंवा ते अर्ज करू शकतात भारतामध्ये, ठीक आहे. तर तो देश कुठला असेल, तर तो अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे आणि बांगलादेश आहे. ओके, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशामध्ये जेवढे पण व्यक्ती जे अल्पसंख्याक आहेत ना, हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम सोडून बाकी सर्व, ठीक आहे, हे इथं अर्ज करू शकतात. समान नागरिक कायदा करणारे भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल, तर तो आहे कायदा तयार करणारे म्हटले तर तो आहे उत्तराखंड. लक्षात ठेवा. पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे कोण येतं, मुख्यमंत्री आहेत. चला, अत्यंत महत्वाचे आपण जे काही स्लाइड बघितली होती आणि मागील किंवा कालच्या प्रश्नाचे रिव्हिजन आपण दररोज प्रमाणे करून घेत असतो, कारण जितकं जास्त तुम्ही रिव्हिजन करताल तितकं जास्त तुम्ही सक्सेस होचाल. चला, उजळणी बघत आपण. नुकत्याच कोणत्या शहराने 1 जानेवारी 2025 पासून भीक देणे हा कायदेशीर गुन्हा घोषित केला आहे, तर तो शहर इंदोर मध्य प्रदेशमध्ये येतं. नुकतेच चर्चेत असलेले ब्रिंग इट ऑन हे पुस्तक कोणाचं आहे, हे दीपा मलिक यांनी लिहिलेलं आहे. नुकतेच निधन झालेले ओमप्रकाश चौटाला हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते, हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री होते. नुकतेच मध्य प्रदेश सरकारद्वारे तानसेन सन्मान 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे पंडित स्वपन चौधरी यांना.
25 डिसेंबर हा दिवस कोणाची जयंती भारतात सुशासन दिवस म्हणून साजरी केली जाते? तर ते अटल बिहारी वाजपेयी. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर तो देश आहे कुवेत. सर्वात कमी चेंडूमध्ये अर्धशतक बनवणारी किंवा करणारी पहिली भारतीय महिला कोण असतील? तर त्यांचं नाव आहे, ते खेळाडू आहेत ऋचा घोष. पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर ते भारतामध्ये होणार आहे. आणि जे आपलं पॅरा ऑलिम्पिक आहे, भारताची पॅराऑलिम्पिक कमिटी आहे, त्याचे अध्यक्ष देवेंद्र झांझरिया. काल मी तुम्हाला चुकून हे व्यक्ती सांगितलं असेल. दीपक मलिक हे देखील भारताच्या पॅरा जो ऑलिम्पिक कमिटी आहे या पॅरा ॲथलेटिक्स किंवा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष होते. सध्या कोण येतं? देवेंद्र झांझरिया. यस, ओके. नक्कीच इथं व्हिडिओ तुम्हाला संपलेला आहे. तुम्हाला खूप छान आवडला असेल, लाईक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करायचं आहे. जो आपला टेलिग्रामचा चॅनल आहे, या टेलिग्रामच्या चॅनलवरती मी तुम्हाला PDF देतो याची, आणि PDF किंवा आपला जो काय कोर्स आहे सगळ्यात महत्त्वाचा 49 रुपयाचा डेली करंट अफेअरची कोर्स आहे, फक्त 49 रुपयाचा आहे. तुम्ही नक्कीच हा कोर्स घेऊ शकता आणि तुमची काय तयारी आहे खूप छान पद्धतीने तुम्ही करू शकता. काही जरी अडचण आली तर 87 88 43 66 99 या नंबरवर तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. लक्षात ठेवा, ओके. 87 88 43 66 99 कोर्स घेण्याविषयी किंवा जो आपलं राजगुरू नावाचं पुस्तक आहे, हे राजगुरू नावाचं बुक जर तुम्हाला घ्यायचं असेल, स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक 20,000 वन लाइनरचा ठोकळा आहे. ठीक आहे, 20,000 प्लस वन लाइनरचा ठोकळा आहे आणि सगळं जीके याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. नक्कीच थांबत आपण तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. इथं थांबतो आपण. थँक्यू. जय हिंद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.